नमस्कार प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी। या स्पर्धेत आपणही सहभाग घेऊ शकता। सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005। नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। बोलूया आजच्या बातमीकडे। सुरगाणा तालुक्यातील शासकीय आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणामध्ये सडका भाजीपाला, निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य व अस्वच्छ पद्धतीने स्वयंपाक केल्याच्या गंभीर तक्रारी समोर आल्या असून त्याची खात्री मी स्वतः काही शाळांना भेटी देऊन पाहणी केली असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी कळवण येथील सहाय्यक प्रकल्प अधिकारी नवनाथ जानगर यांना दिलेल्या लेखी निवेदनात केलाय। याची तात्काळ चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे। निवेदनामध्ये पवार यांनी नमूद केलंय की निकृष्ट दर्जाच्या आहारामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत असून याला ठेकेदार, स्वयंपाकी तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदार आहे। विद्यार्थ्यांना स्वच्छ, पौष्टिक व गुणवत्तापूर्ण आहार देण्यात यावा। बोकडाचे मटण देत असताना बॉयलर चिकन पुरवले जाते। या निकृष्ट दर्जाच्या आहारामुळे विद्यार्थ्यांना पोटदुखी, आजारी पडणे, पोटाचे विकार या समस्यांना सामोरे जावे लागते। तसेच शासकीय आश्रमशाळा मागणी व बोरपाडा येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी सर्व पदांवर महिला स्टाफची नियुक्ती करण्यात यावी। या दोन्ही शाळा मुलींसाठी असून सध्या काही पदांवर पुरुष कर्मचारी कार्यरत असल्यामुळे विद्यार्थिनींना वैयक्तिक व आरोग्यविषयक समस्या सांगण्यास अडचणी येते। मुख्याध्यापक, शिक्षक, स्वयंपाकी, रखवालदार, आरोग्य सेविका ही सर्व पदे महिलांची भरावीत अशी मागणी केली आहे। या निवेदनाची प्रकल्प अधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन चौकशी करीत दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले। येत्या 5 ते 7 दिवसात कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा पवार यांनी दिलाय। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बाबुल, सुरगाणा। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।